नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 साठी या ठिकाणी हमी भाव जे आहेत जाहीर करण्यात आलेले, ज्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, मूग, भात, सूर्यफूल अशा विविध पिकांचे या ठिकाणी हमी भाव जाहीर करण्यात आलेले। हमी भावामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। कोणत्या पिकांसाठी कशा प्रकारे हमी भाव असेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर या ठिकाणी 2024-25 साठी या ठिकाणी खरीप पिकांच्या निश्चित हमी भाव जे आहेत या ठिकाणी केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे। नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मार्केट 2024-25 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या किमती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। आता कोणत्या पिकांसाठी कशा प्रकारे किंमत असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। यामध्ये बघितलं तर यामध्ये कारल्यासाठी सर्वाधिक 83 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी, तर तूर या पिकांसाठी जे आहे 550 रुपये प्रति क्विंटल अशी तेलबिया आणि कडधान्यांसाठी या ठिकाणी मागणी केली आहे। तर यामध्ये आपण सर्वात अगोदर भात या पिकांसाठी बघितलं तर MSP बघूया। MSP मध्ये बघितलं तर भात या पिकांसाठी सामान्य MSP जे असेल ते असेल 2300 रुपये। ए ग्रेड जी MSP असेल ती असेल 2320 रुपये। ज्वारी या पिकांसाठी 3371 रुपये असेल, म्हणजेच या ठिकाणी, आणि मालदांडी या जातींसाठी असेल 3421 रुपये प्रति क्विंटल। बाजरींसाठी 2625 रुपये, रागींसाठी 4290 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असेल। मकांसाठी बघितलं तर 2225 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे ज्या आहेत MSP जाहीर करण्यात आलेले। तूर या पिकांसाठी 7550 रुपये। गेल्या वर्षी जे आहेत या ठिकाणी 7000 होते, आता यावर्षी 550 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। मूग या पिकांसाठी 8682 रुपये प्रति क्विंटल। तर या ठिकाणी बघितलं तर उडीद या पिकांसाठी 4700 रुपये, तर भुईमूग या पिकांसाठी 6783 रुपये प्रति क्विंटल। तर यंदाच्या जे भुईमूग जे पीक आहे त्यामध्ये जवळपास 406 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। सूर्यफुलांचे बीज यासाठी 7280 रुपये प्रति क्विंटल, यामध्ये सुद्धा 520 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। सोयाबीन या पिकांसाठी 4892 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन या पिकांसाठी 292 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे। तीळ या पिकांसाठी 9267 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे वाढ करण्यात आलेली, म्हणजे 632 रुपये या ठिकाणी प्रति क्विंटलच्या मागे या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नायझर सीडसाठी 8717 रुपये प्रति क्विंटल, यंदा 983 रुपये प्रति क्विंटल या दराने या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। कापूसमध्ये 7121 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे कापूस बाजारभाव असेल। लांब स्टेपल जे कापूस असेल त्याच्यासाठी 7521 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव असणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हे MSP होतं प्रति क्विंटल, ज्यामध्ये 2024-25 मध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तुम्ही आता कोणते पीक भावानुसार तुम्ही कोणते पीक शेतामध्ये घ्यायचं ते तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।